झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान शरीफ होणार का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। आपल्या सोबत सुधीर देवरे आहेत दिल्लीहून। देवरे सर, प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यापासून पाकिस्तान पीपल्स पार्टी असेल किंवा नवाज शरीफ यांचा पक्ष असेल, हे दोन्हीच पक्ष आलटून पालटून विरोधक किंवा सत्ताधारी अशा प्रकारे त्या ठिकाणी सत्तेत आहेत। आता एका वेगळ्या पक्षाची, इम्रान खान यांच्या पक्षाची आता विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी एंट्री होते आहे। त्या विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका तो पक्ष बजावणार आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या लोकशाहीमध्ये हे सरकार टिकण्याच्या किंवा जाण्याच्या दृष्टिकोनातून, सैन्याच्या तिथल्या हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून कितपत फरक पडू शकतो असं तुम्हाला वाटतं? या निवडणुकीत एक अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे की प्रत्येक पक्षाने आपापल्या प्रांतामध्येच वर्चस्व मिळवलेले आहे। म्हणजे नवाज शरीफच्या PMLNनी पंजाबमध्ये, PPPनी फक्त सिंधमध्ये, आणि ते इम्रान खाननी त्याची पार्टी जी आहे तेहरीक इन्साफ, त्यांनी पख्तूनख्वा म्हणजे खैबर पख्तूनख्वा या डोंगराळ भागामध्ये, म्हणजे एका दिशेने पाकिस्तानमध्ये डेमोक्रेसीचा आता विजय असला तरी फेडरलिझमचा एक प्रकारे यावेळेला तेवढंच त्याला यश मिळालेलं नाहीये। तर त्यामुळे आता कितपत हे स्थिर होईल, कारण नवाब शरीफला आधीच पंजाबचं डॉमिनेशन इतर लोकांना आवडत नाही पाकिस्तानमध्ये, आणि आता तर ते फार वाढणार आहे। तर तो कसं काय ते कंट्रोल करू शकतील, हे पंजाबी लोकांचं डॉमिनेशन हे बघावं लागेल। आधीच्या चर्चेसंबंधी मला 2 मुद्दे म्हणायचे आहेत। एक म्हणजे असा की नवाज शरीफांची आतापर्यंतची त्यांनी जी ही स्टेटमेंट्स केली त्या इलेक्शन जेव्हा होते ती आहेत स्वागतार्थ, परंतु त्यांचं आधीचं हे टेररिझम संबंधीचं जे एक रेकॉर्ड आहे त्यांच्या कारकिर्दीबद्दल किंवा त्यांच्या फॅमिली संबंधीचं, ते तेवढं समाधानकारक नाही आहे। उदाहरणार्थ लष्कर-ए-तोयबा किंवा लष्कर-ए-जांगवी हे असे जे काही मिलिटंट ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर या PMLNचे अतिशय संबंध जवळचे आहेत, हे सगळ्यांना परिचित आहे। नवाब शरीफ यांच्याच कारकिर्दीमध्ये तालिबानला पूर्वी मान्यता दिली गेली होती आणि तालिबानबरोबर पाकिस्तानी डिप्लोमॅटिक रिलेशन सुद्धा अफगाणिस्तानमध्ये सुरू केलेले होते। 1993 मध्ये जेव्हा मुंबईचा बॉम्बस्फोट झाला तेव्हा सुद्धा नवाज शरीफच पंतप्रधान होते पाकिस्तानचे, आणि जेव्हा कारगिल घडलं तेव्हाही ते होते। त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांच्या ह्याच्यात घडलेल्या आहेत। ते आता कसं काय ह्याला सगळं दूर करतील त्यांच्या आधीच्या सगळ्या ह्याला, आणि जेव्हा पुढच्या वर्षी आधी गोखले म्हणाल्याप्रमाणे जेव्हा अमेरिकन सैन्य जाईल आणि त्यावेळेला जेव्हा फार मोठ्या प्रमाणात हे पाकिस्तानी तालिबान किंवा अफगाण तालिबान दोघे तिथे सज्ज होतील, तेव्हा या तालिबान बरोबर कोणती भूमिका घ्यायची हे नवाज शरीफ यांना ठरवावं लागेल। कारण या निवडणुकीत तेहरीक-ए-तालिबाननी त्यांच्या पार्टीवरती काही फारसं टार्गेट केलेलं नव्हतं, इतर पार्टीजवरती केलेलं होतं। या नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा जनरल कायनींची आता मुदत संपतीये आणि त्यांच्या जागी नवीन मनुष्य नेमावं लागेल, तेव्हा नवाज शरीफना एक प्रकारची नवीन टेस्ट आहे की आता कोणाला ते नेमतायत आणि काही ते कुठल्या दडपणाखाली करतायत कोणाची नियुक्ती, हे पण तेव्हा ठरणार आहे। आणि एक डिलिव्हरेबल म्हणेन की जेव्हा नवाज शरीफ म्हणतात की मी भारताबद्दल पुष्कळ करणार आहे, संबंध वाढवणार आहेत, तर आमची अपेक्षा अशी आहे की MFN ज्याला मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटमेंट म्हणतात, म्हणजे जी दोन देशातल्या व्यापारामध्ये अत्यंत मूलभूत बाब आहे ती आतापर्यंत पाकिस्तानने आपल्याला नाकारली आहे, ती आता पाकिस्तान आपल्याला देतं का नाही हे बघायचं आहे। हे कॅन बी वन ऑफ द फर्स्ट डिलिव्हरेबल्स फ्रॉम नवाब शरीफ गव्हर्नमेंट। बिलकुल। जतीन देसाई सर, आम्हाला सांगा, नवाज शरीफ बदललेत का, आणि जर बदललेत तर त्यांच्यात नेमका काय बदल झालाय अलीकडच्या काही वर्षांमध्ये? मला असं वाटतं की नवाज शरीफमध्ये
बऱ्यापैकी बदल झालेला आहे. म्हणजे नवाज शरीफ 1985चे नवाज शरीफ म्हणजे 1985ला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना जियाउल हक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जियाउल हकचा जो काळ होता तो काळ अत्यंत की खऱ्या अर्थानं त्यांनी कम्युनलायझेशन करायला सुरुवात केली पाकिस्तानच्या सगळ्या जीवनात आणि तेव्हा त्याला मुख्यमंत्री केलं आणि अत्यंत म्हणजे विश्वासू जियाचे नवाज शरीफ होते. त्यानंतर जिया गेल्यानंतर जियाच्या पक्षाचं 2 याच्यात विभाजन झालं आणि त्यातलं जिया लॉयलिस्ट जे होते त्यांचं नेतृत्व नवाज शरीफ करत होते. म्हणजे अशा स्वरूपानं की त्यांचं ते बॅकग्राऊंड राहिलं आणि तिथपासून जर आपण त्याचा प्रवास पाहिला की 1999 किंवा त्यापूर्वी 1997 जी काही निवडणूक झाली की ज्या निवडणुकीत दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, त्या निवडणुकीचं जे काही वैशिष्ट्य होतं म्हणजे पहिल्यांदा पाकिस्तानच्या इतिहासात एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये भारतासोबत मैत्रीचा उल्लेख केलेला आणि तो पक्ष म्हणजे नवाज शरीफचा पक्ष. म्हणजे तोपर्यंत अशा स्वरूपानं कुठल्याही पक्षानं भारतासोबत मैत्री आपला इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये एजेंडा ठेवला नव्हता. तो पहिल्यांदा झाला आणि यावेळेस आपण पाहिलं की 4 राजकीय पक्षांनी पाकिस्तानच्या त्यांनी भारतासोबत मैत्रीबद्दल ते म्हटले आणि ट्रेडबद्दल बोलले. दुसरं मला जे वाटलं की एकतर 1999ला जे काही झालं आपण देखील त्याचा उल्लेख सुरुवातीला केला कारगिल वगैरेचा, तर त्या कारगिलच्या संदर्भात मला असं वाटतं की एक बऱ्याच कन्फ्युजन भारतात आहे आणि नवाज शरीफनी आता काही दिवसापूर्वी नवाज शरीफने म्हटलं की त्याने इन्व्हेस्टिगेट करणार, कारगिलचं इन्व्हेस्टिगेशन करणार आणि 26/11चं देखील ते इन्व्हेस्टिगेशन करणार. मला असं वाटतं की एकतर कारगिलच्या संदर्भात मुशर्रफनी त्यांना विश्वासात घेतलं नव्हतं. त्या काळात म्हणजे मुशर्रफचे तेव्हाचे जे काही 3 एकतर मेजर जनरल आणि दुसरे जनरल त्या 3 लोकांनी प्लॅन केलेलं आणि मुशर्रफला त्या स्वरूपानं मुशर्रफकडनं मान्यता घेतलेली आणि त्याची सुरुवात झाल्यानंतर खूप उशिरा ते यांना नवाज शरीफना ब्रीफ करण्यात आलं आणि शेवटी देखील लक्षात घ्या की नवाज शरीफला शेवटी जेव्हा बिल क्लिंटननी बोलवलं, अमेरिकेत बोलवल्यानंतर जी काही चर्चा झाली म्हणजे प्रश्न तेव्हा पाकिस्तानच्या समोर जो काय झालेला, कारण मुशर्रफ आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आमचे सोल्जर्स नाही तर मुजाहिदीन किंवा जिहादी अशा स्वरूपाचे लोक आहेत, पण ते स्पष्ट झालेलं की त्यात सोल्जर्स आहेत. आणि जेव्हा बिल क्लिंटन आणि नवाज शरीफची जी काही मिटिंग झाली आणि बिल क्लिंटनचा खूप आग्रह होता की पाकिस्तानने आपल्या सैन्यांना म्हणजे ते रेग्युलर्स त्यांना तिकडनं माघार घ्यावी, तर नवाज शरीफ यांचं म्हणणं होतं की सेफ पॅसेज संबंधी ते चालवतं, त्यांना कशा स्वरूपानं मागे घेता येईल, सेफ पॅसेज देता येईल. आणि एका क्षणी नवाज शरीफनी बिल क्लिंटनला म्हटलं की हे सगळं चाललं असताना की माघार घेणार अमुक तमुक की दे विल गेट मी मिस्टर प्रेसिडेंट अशा स्वरूपानं नवाज शरीफने बिल क्लिंटनला म्हटलेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मुशर्रफने आताच यावर्षी सुरुवातीला जानेवारीला एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. त्याने असंच मुशर्रफने म्हटलं की नवाज शरीफने तेव्हा बिट्रे केला. नवाज शरीफने जर बिट्रे केलं नसतं तर कारगिलमध्ये आमचा विजय निश्चित होता आणि भारतातले 300 स्क्वेअर माईल पाकिस्तानचं लष्कर जिंकलं असतं अशा स्वरूपानं मुशर्रफने म्हटलेलं आहे. आणि म्हणून मला नवाज शरीफ यांची आधीच जीप पोळली गेली असल्यामुळे आता शरीफ सावध झालेले असं तुम्हाला दुसरं की 1999ला जे काही चाललं होतं की अटल बिहारी वाजपेयींच्या सोबत लाहोर डिक्लेरेशन, मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं लाहोर डिक्लेरेशन आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना मुशर्रफना यांना नवाज शरीफना प्रामाणिकपणे वाटतं की भारतासोबत मैत्री असली पाहिजे आणि त्याला कंपल्शन देखील आहे. पाकिस्तानमधलं जे काही कंपल्शन आहे, पाकिस्तानचं इकॉनॉमी, पाकिस्तानची कंपल्शन. बिलकुल. अभय पटवर्धन सर, तुम्हाला याविषयी काय वाटतं? नवाज शरीफांना अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून नवाज शरीफांनी पदावर बसवलेलं होतं. त्यांचा त्या ठिकाणी क्लेम नसताना सुद्धा जनरल परवेज मुशर्रफ यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर कारगिलच्या बाबतीत जे झालं तो सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आता अशा प्रकारे दुधानं जीप पोळली गेल्यामुळं आता ताक सुद्धा फुंकून पिण्याची ही सुधारणा आहे का, जी नवाज शरीफांमधली सुधारणा दिसतीये किंवा जी आपण अपेक्षित करतो आहोत ती? अजिबात नाही. कारण 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की नवाज शरीफ हे जनरल झियाचे प्रोटीज आहेत. त्यांचा जो कडवेपणा आहे तो यांच्यामध्ये कुठून भरलेला आहे. पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तानी सरकार यांचं नेहमीच हे नाटक चालतं
की तू मला मार, मी रडल्यासारखं करतो. त्याही वेळेला त्यांनी तसंच केलं होतं. मला इथे एक सांगायचं आहे की जे आपले इथले विचारवंत म्हणतात आहेत की 6 लाख तालिबान बॉर्डरवर उभे आहेत आणि पाकिस्तानच्या नंतर ते रिलीज होतील, तसं नाही आहे. जेव्हा नाटो फोर्सेस परत जातील त्यावेळेला पाकिस्तानचं वर्चस्व अफगाणिस्तानमध्ये असावं. करझाईवर त्यांनी तिथले पंतप्रधान आहे करझाई, त्यांच्यावर पाकिस्तानचं वर्चस्व असावं, त्यांनी पाकिस्तानच्या म्हणण्याप्रमाणे चालावं. याच्याकरता हे तहरीके तालिबान पाकिस्तान जे आहे त्याचे सैन्य जे आहे ते तिथे उभं आहे. ते लोक हक्कानीला मदत करतील. हक्कानी हा फाटामधला माणूस आहे, जमीनदार आहे, सरदार आहे तिथला. त्यांनी जर काबूलच्या ईस्टला पूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला तर पूर्ण तिथे ज्या माइन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेला आहे, तिथले जे रोड्स आहेत ज्याच्यात आपण इन्व्हेस्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये चायनाचा सुद्धा हात आहे. चायनानी आता आपल्या इथे जे लडाखमध्ये इन्कर्शन केलं ते इन्कर्शन त्यांना लासा, अक्साई चीन, लडाख, पीओके आणि त्याच्यानंतर अफगाणिस्तानचा नॉर्थ इलाका याच्याकडे जाण्याकरता आहे. तर हा जो त्यांची सांगड आहे पाकिस्तान आणि चीनची, ही सांगड आपल्याकरता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये फार धोक्याची ठरणार आहे. आणि ही सांगड घालण्याचं सुरुवात जी होती ती नवाज शरीफांनी केलेली होती. त्यांनी मुशर्रफला चीनमध्ये पाठवलं होतं सुरुवातीला, ते आर्मी चीफ बनल्यानंतर. त्यांच्याच काळामध्ये AQ खानला चीननी न्यूक्लिअर रिॲक्टर दिलेले होते. चीनला त्यांनी पाकिस्तानला त्यांनी न्यूक्लिअर देश बनवलेलं होतं. जर नवाज शरीफांना इतकंच आपल्या भारताबद्दल प्रेम आलेलं आहे तर त्यांनी 2 गोष्टी सुरुवातीला कराव्यात. एक म्हणजे POK मध्ये सध्या चालू असलेले 43 आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र नष्ट करावेत. आणि दुसरं म्हणजे दाऊद इब्राहिमला कराचीमधनं उचलून त्यांनी भारताच्या स्वाधीन करावं. हे जर त्यांनी सुरुवातीला केलं तर ते भारताच्या प्रती आहेत, म्हणजे त्यांची खरी इच्छा आहे हे सिद्ध होईल आहे. दुसरं म्हणजे कुठल्याही हालतीमध्ये नवाज शरीफ यांना ISI आणि पाकिस्तान आर्मी कितपर्यंत सूट देतं, हाऊ मच लूज रोप दे विल गिव्ह टू नवाज शरीफ इज अ मॅटर ऑफ कंजंक्चर. कारण सध्या तरी पाकिस्तानमध्ये आर्मी ही वरचढ आहे. त्या आर्मीला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण त्यांना अफगाणिस्तानवर नियंत्रण पाहिजे, तिथल्या खनिज पदार्थांवर नियंत्रण पाहिजे. त्या आर्मीला चीनचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण त्यांना POK मध्ये आपलं उत्खनन करायचं आहे आणि तिथे आपले बेस निर्माण करायचे ज्याच्याद्वारे ते भारतावर वर्चस्व गाजवू शकतील. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आर्मीचं महत्त्व कधीच कमी होणार नाही. आणि त्या महत्त्वाला नवाज शरीफ कितपत शह देऊ शकतात याच्याबद्दल माझ्यासारख्या सैनिकाच्या मनामध्ये आशंका आहे. बिलकुल आपण ऑलिव्ह ब्रँच द्यावी. नवाज शरीफला पाकिस्तानमधनं इंडियात बोलवावं, मनमोहन सिंगांनी त्याच्या स्वेरिंग इन सेरेमनीला जावं, सगळीकडे आनंदी आनंद मनवावा. पण जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देशाचं संरक्षण आणि त्याच्याकरता पाकिस्तानच्या आर्मीवर लक्ष ठेवणं हे आपल्या रॉ आणि इतर इंटेलिजन्स एजन्सीचं काम आहे. आपल्या डिप्लोमॅटिक कोरचं हे काम आहे. तिथले जे आपले राजदूत आहेत, राजनैतिक आहेत, त्यांचं हे काम आहे. बिलकुल, म्हणजे बेसावध राहून चालणार नाही अशी थोडक्यात तुमची भूमिका आहे. एकूणच नवाज शरीफांना एक देशातलेच इतके प्रश्न आहेत, त्यांच्या देशामधले, त्यांच्या अस्तित्वाचे असतील, त्यांच्या बेरोजगारीचे असतील, इतर अनेक प्रश्न असतील, हे सोडवताच त्यांना 5 वर्ष पुरतील का? आणि भारतानं पाकिस्तानकडून, पाकिस्तानच्या सरकारकडून, ते आता नवाज शरीफ यांचा आहे म्हणून नवाज शरीफ यांच्या सरकारकडून नेमक्या किती अपेक्षा बाळगणं व्यवहार्य ठरेल याविषयी आपण सगळ्यांना विचारणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि शेवटच्या भागात ही चर्चा आपण सुरू ठेवू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.